संत तुकाराम महाराजांची 60 अभंग गाथा 1 ते 4 अभंगांचे वाचन आणि त्याच्या अर्थाचे वाचन. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरिवृत्ती राहो. आणिक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दुच्चित झणी जडो देसी. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशवंत. नये जय जरी तुझ मधुर उत्तर, दिदला सुरवर नाही देवे. नाही तयावन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल राम कृष्ण. देवापासी मागे आवडीची भक्ती, विश्वासेसी प्रीती भाव बळे. तुका म्हणे मना सांगतो विचार, धरावा निर्धार दिसेंदिस. सावध झालो हरीच्या आलो जागरणा. जेथे वैष्णवांचे भार, जय जयकार गर्जतसे. पळवणिया गेली झोप, होते पाप आडते. तुका म्हणे तया ठाया बोल छाया कृपेची. तुका म्हणे तया ठाया बोल छाया कृपेची. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझा दैवा पार नाही. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. संत तुकाराम महाराजांची 60 अभंगाथा यामधील 1 ते 4 अभंग यांचा भावार्थ आहे. हे श्रीहरी, तुझी साजिरी गोजिरी मूर्ती विटेवरती उभी आहे. तिचे चरण समान आहेत. तिची दृष्टी भक्तांवर समान कृपा करणारी आहे. त्या अलौकिक ठिकाणी माझी वृत्ती सदैव स्थिर राहू दे. त्याशिवाय जगातील कोणतेही माईक पदार्थ मला नको आहेत देवा. त्या नाशवंत पदार्थामध्ये माझी कोणत्याही प्रकारची इच्छा राहू नये. ब्रह्मलोक, विष्णुलोक इत्यादी ठिकाणी परिणामी दुःख देणारी आहेत. त्या स्थानांचा माझ्या चित्तात लोभ होऊ देऊ नकोस. तुकाराम महाराज म्हणतात, त्या कर्ममूलक नाना प्रकारच्या धर्माचे वर्म आम्हाला समजले आहे. हे सर्व परिवर्तनशील आहे. दुसऱ्या अभंगामध्ये म्हणतात, जरी तुला अमृत मधुर शब्द बोलता येत नसले अथवा तुझ्या कंठात गोड स्वर नसला, तरी त्यासाठी विठ्ठल भुकेलेलाच नाही. तुला येईल तसे अंतःकरणातून प्रेमाने रामकृष्ण हरी मंत्र म्हण. तू आपल्या परम श्रद्धेने, निष्ठेच्या बळाने, शुद्ध प्रेमाने देवाजवळ देवाच्या आवडीची निस्वार्थ भक्ती माग. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या मनाला मी हाच विचार सांगतो की, हे चंचल मना, तू प्रत्येक क्षणी रामकृष्ण हरी म्हणण्याचा निर्धार कर. तिसऱ्या अभंगामध्ये संत तुकाराम महाराज म्हणतात, मी अज्ञानरूपी स्वप्नातून जागा झालो, सावध झालो, आता हरिभजनामुळे जागा झालो. ज्या हरी जागरामध्ये महावैष्णवांचे समुदाय हरिनामाचा मोठमोठ्याने जयघोष करीत होते, त्या नामघोषांनी माझी अज्ञानरूपी झोप पळून गेली आणि भजनात आडवे आलेले पापी नाहीशी झाले. तुकाराम महाराज म्हणतात, जेथे हरिघोष चालतो त्या मंगलमय ठिकाणी देवाच्या कृपेची समाधानरूपी सावली पसरलेली असते. चौथ्या अभंगामध्ये
संत तुकाराम म्हणतात, आपुल्या हिता जो असे जागता. जो आपल्या सर्वांगीण विकासाच्या विषयी सदैव जागरूक असतो त्याचे माताश्री पिताश्री खरोखर धन्य होत. ज्या कुळामध्ये सात्विक आचरण करणारे कन्या आणि पुत्र जन्माला येतात त्याचा देवाला सुद्धा आनंद वाटत असतो. जे गीता व भागवताचे अंतःकरणापासून श्रवण करतात आणि ज्यांच्या हृदयात श्री विठ्ठलाचे अखंड चिंतन सुरू असते, तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या हातून जर त्यांची सेवा घडेल तर माझ्या भाग्याला सीमा राहणार नाही. रामकृष्ण हरी माऊली.